गणित म्हटलं की डोक्याला ताप येतो. मग उदाहरण संग्रह 46ची ही सोपी ट्रिक पहा. नमस्कार, मी आहे तुमची मराठी लेक्चरवाली आणि आज आपण शिकणार आहोत मापनांची बेरीज आणि वजाबाकी. तर विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला काय विचारला आहे की बेरीज आपल्याला करायची आहे आणि प्रश्न पहिला आहे 9 रुपये 50 पैसे अधिक 40 रुपये 60 पैसे. जसं मी तुम्हाला सांगितलं, काय करायचं धडा शिकवताना जे काही दोन रकाने पहिल्यांदा आखून घ्यायचे काय आहेत, तर ते आहे एक आहे रुपये आणि दुसरं काय आहे रे पैसे. काय आहे पैसे. आता बघा काय करूया, जे काही 9 रुपये 50 पैसे अधिक काय करायचे 14 रुपये आणि 60 पैसे ह्यांची काय करायची बेरीज. चला पहिल्यांदा काय करूया, पैशांची बेरीज करूया. काय येणार आहे 0 अधिक 0 0, 5 अधिक 6 बरोबर काय आली रे 11. किती आली 50 अधिक 60 ह्या पैशांची बेरीज आली 110 आणि 9 अधिक 4 काय आली रे 13. 13शी 3 हाचा आला 1. 1 अधिक 1 बरोबर 2. म्हणजेच इथे बघा काय आली रे बेरीज 23 आणि 110. 23 रुपये 110 पैसे. पण विद्यार्थी मित्रांनो 1 रुपया बरोबर काय आहे रे 100 पैसे. काय सांगितलं मी, जे काही 1 रुपया बरोबर काय आहे रे 100 पैसे. म्हणून मी काय करते, हे 110 मधील जे काही 100 पैसे आहेत जर मी इकडे पाठवले तर काय होतील रे, तर इथे होतील 23 अधिक 1 रुपया. काय होणार आहे 23 अधिक 1. 100 पैसे इकडे पाठवले म्हणजेच काय मी 1 रुपया इकडे पाठवला. तर इथे फक्त काय राहिले 10 आणि 23 अधिक 1 काय आले रे 24. लक्षात आलं का, म्हणजे 24 रुपये आणि 10 पैसे. काय येणार आहे बघा उत्तर 24 रुपये आणि 10 पैसे. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर काय आहे दुसरं गणित बघा, 6 सेमी आणि 5 मिमी. 6 सेंटीमीटर 5 मिलीमीटर अधिक 7 सेंटीमीटर आणि 9 मिलीमीटर यांचं काय करायचं बघा रे बेरीज करायची. पहिल्यांदा आपण काय करूया, दोन रकाने काढून घेऊया. कोणते आहेत ते दोन रकाने, तर एक आहे सेंटीमीटर आणि दुसरं आहे मिलीमीटर. आता बघा काय दिले बघा रे 6 सेंटीमीटर आणि 5 मिलीमीटर अधिक 7 सेंटीमीटर आणि 9 मिलीमीटर. ह्या दोघांची करूया बेरीज. काय करूया, ह्या दोघांची करूया बेरीज. म्हणजेच आता बघा 9 अधिक 5 काय आले रे ते 14 आणि 7 अधिक 6 बरोबर किती आले रे ते 13. काय आले ते 13. आता बघा हे 14 मिलीमीटर, पण आपल्याला काय माहिती रे, जर 10 मिलीमीटर 1 सेमी बरोबर काय येतं रे 10 मिलीमीटर. काय येतं 10 मिलीमीटर, पण इथं आहेत 14. मग मी काय करते, हे जे काही 10 मिलीमीटर आहे ही इकडे पाठवते. तर इथं काय राहिलं रे, तर इथं राहिली फक्त 4 आणि इथे राहिली फक्त 4 आणि इकडचे 10 इकडे पाठवले तर त्याचं काय होणार आहे कन्वर्जन होणार आहे 1 सेंटीमीटरमध्ये. म्हणजेच इथे काय राहणार आहे 14 सेंटीमीटर आणि 4 मिलीमीटर. लक्षात आलं का, ह्या दोघांची बेरीज काय येणार आहे 14 सेंटीमीटर आणि 4 मिलीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता तिसरं गणित काय आहे 22 मीटर 50 सेंटीमीटर आणि अधिक 25 मीटर 75 सेंटीमीटर. चला पहिल्यांदा दोन रकाने करून घ्यायची. कशाचे, तर पहिला आहे मीटर, दुसरा आहे सेमी. चला या दोघांची बेरीज करूया. काय आहे 22 मीटर 50 सेंटीमीटर अधिक 25 मीटर आणि 75 सेंटीमीटर. चला बेरीज करूया. पहिल्यांदा सेमीची बेरीज करायची. 0 अधिक 5 5, 7 अधिक 5 12. त्यानंतर ना मीटरची बेरीज करून घ्या. 5 अधिक 2 बरोबर 7, 2 अधिक 2 बरोबर 4. म्हणजेच काय आलं 47 आणि सेंटीमीटर काय आलं रे 125 सेंटीमीटर. आपल्याला काय माहिती आहे बघा 100 सेंटीमीटर. काय सांगितलं आहे, जर 1 मीटर काय 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. काय असतं रे 100 सेंटीमीटर. म्हणजेच मी काय केले, हे जे काही 125 मधून 100 तिकडे पाठवले. म्हणजेच काय 1 मीटर मी तिकडे पाठवला. तर इथे कन्वर्जन काय होणार आहे बघा 47 अधिक 1 आणि इथं फक्त काय राहिलं रे 25. म्हणजेच इथं काय येणार आहे 48 मीटर आणि 25 सेंटीमीटर. काय येणार आहे 25 सेंटीमीटर. हे नेहमी लक्षात ठेवा, हे तुम्हाला कळालं पाहिजेत. लक्षात आलं का, मीटर सेंटीमीटर रुपये पैसे किलोमीटर मीटर ह्यांचं कन्वर्जन करत असताना रूपांतर करत असताना आपल्याला ते व्यवस्थित आलं पाहिजे. लक्षात आलं का. त्यानंतर जे काही चौथं गणित आहे ते काय आहे बघा रे
15 किलोमीटर 740 मीटर अधिक 13 किलोमीटर 950 मीटर. पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, दोन रकाने करून घ्यायचे. कशाचे आहेत, एक आहे किलोमीटर आणि दुसरा आहे मीटर. हे जे काही किमी किंवा सेमी हे काय आहेत रे, शॉर्ट फॉर्म आहेत. लक्षात आलं का, संक्षिप्त रूप आहे. आपल्याला काय करायचं आहे, किलोमीटर मीटर हे लक्षात ठेवायचं आहे. बघा ह्या दोघांची बेरीज करूया. बघा 15 किलोमीटर आणि 740 मीटर अधिक 13 किलोमीटर आणि 950 मीटर. चला हे जे काही मीटर आहेत त्यांची पहिल्यांदा बेरीज करूया. 0 अधिक 0 0, 5 अधिक 4 9 आणि 9 अधिक 7 बरोबर काय येणार आहे 16. काय येणार आहे 16. आता ह्या दोघांची बेरीज करूया. काय येणार आहे 5 अधिक 3 बरोबर 8 आणि 1 अधिक 1 बरोबर 2. म्हणजेच आता बघा इथे आपल्याला काय दिलं, मीटरची बेरीज आली 1690. पण मला काय माहिती आहे की 1 किलोमीटर काय सांगितलं, 1 किलोमीटर बरोबर काय असतं रे 1000 मीटर. काय असतं 1000 मीटर. चला 1000 मीटर मी इकडे पाठवले तर इथे काय होणार आहे बघा 28 अधिक 1. काय येणार आहे बघा 28 अधिक 1. 1 कशाचा आला तर मी 1000 मीटर इकडे पाठवले तर त्याचं रूपांतर झालं किलोमीटरमध्ये. आणि इथे फक्त काय राहिलं रे 690. काय राहिले 690. म्हणजेच इथं काय आलं बघा 29 किलोमीटर आणि 690 मीटर. लक्षात आलं काय विद्यार्थी मित्रांनो, काय आलं 29 किलोमीटर 690 मीटर. त्यानंतर जे काही पाचवं गणित आहे ते काय आहे बघा 25 किलोग्रॅम आणि 650 ग्रॅम अधिक 29 किलोग्रॅम 770 ग्रॅम. चला पहिल्यांदा काय करायचे, दोन रकाने काढून घ्यायचे. काय किलोग्रॅम आणि ग्रॅम. चला ह्या दोघांची बेरीज काय येणार आहे बघा 25 किलोग्रॅम आणि 650 ग्रॅम अधिक 29 किलोग्रॅम आणि 770 ग्रॅम. चला बेरीज करूया. 0 अधिक 0 0, 7 आणि 5 12 2 हातचा आला 1. आता बघा रे इथे काय आहे 7 अधिक 6 काय येणार आहे 13 अधिक 1 14. काय येणार आहे 14. ही झाली ग्रॅमची बेरीज. आता करायची किलोग्रॅमची. तर काय होईल बघा रे 9 अधिक 2 काय येणार आहे 9 अधिक 2 बरोबर 1101. हातचा गेला 1. 2 2 4 आणि 1 5. लक्षात आलं का. बघा विद्यार्थी मित्रांनो आता इथे ग्रॅमची बेरीज किती आली आहे 1420 ग्रॅम. मला काय माहिती आहे की आपल्याला काय माहिती आहे जर 1 किलोग्रॅम बरोबर काय येतं रे 1000 ग्रॅम. काय येतं 1000 ग्रॅम. चला मी काय करते ह्यामधले 1420 मधले 1000 इकडे पाठवला तर काय होणार आहे 51 अधिक 1. तिथे फक्त राहिला 420 ग्रॅम. तर हे काय येणार आहे 52 किलोग्रॅम 420 ग्रॅम. काय येणार आहे 420 ग्रॅम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. त्यासोबतच आता जे काही 6वं गणित आहे ते काय आहे बघा 19 लिटर आणि 840 मिलीलिटर अधिक 25 लिटर 250 मिलीलिटर. चला पहिल्यांदा काय करूया, दोन रकाने काढून घेऊया. काय आहेत ते रकाने तर पहिला आहे लिटरचा आणि दुसरा आहे मिलीलिटरचा. चला ह्या दोघांची करूया बेरीज. काय येणार आहे 19 लिटर 840 मिलीलिटर अधिक 25 लिटर आणि 250 मिलीलिटर. ह्या दोघांची करूया बेरीज. 0 अधिक 0 0, 5 अधिक 4 9, 8 अधिक 2 काय येणार आहे तर ते येणार आहे 10. म्हणजे मिलीलिटर किती आलं 1090. आता लिटरची बेरीज करूया तर ते काय येणार आहे बघा 9 अधिक 5 बरोबर काय येणार आहे 10 11 12 13 14 1404. हा चाला 1. 2 अधिक 1 3, 3 अधिक 1 4. हित आले 44. पण आपल्याला काय माहीत आहे बघा रे जर 1 लिटर काय सांगितलं मी 1 लिटर बरोबर काय येणार आहे 1000 काय येणार आहे 1000 मिलीलिटर. काय येणार आहे 1000 मिलीलिटर. चला ह्यामधले 1000 मी जर इकडे पाठवले तर काय येईल बघा रे ते तर ह्या 44मध्ये 1 लिटर ॲड होईल आणि हे 1000 इकडे पाठवले तर इथं फक्त राहतील 90. 44 अधिक 1 45 म्हणजे 45 लिटर आणि 90 मिलीलिटर. काय येणार आहे 90 मिलीलिटर. ह्यांची बेरीज. लक्षात आलं का. म्हणजे पहिली जी काही आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं बेरीज करायला सांगितली होती ती बेरीज केली. जशी आपण बेरीज केली तसेच दुसरा प्रश्न आपल्याला काय विचारला आहे वजाबाकी करा. तशाच पद्धतीने दोन रकाने आखायचे आणि ग्रॅममध्येच काय करायची बेरीज किंवा सेंटीमीटरची सेंटीमीटरमध्येच बेरीज करायची. लक्षात आलं का. जर तुम्ही काय केलं इथून तिकडे जर हातचा पाठवला तर ते चुकीचं येतं. लक्षात आलं का. चला वजाबाकी करण्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया प्रश्न वाचूया. बघा 19 रुपये 50 पैसे वजा 12 रुपये 60 पैसे. दोन रकाने कोणत्या आहेत तर ह्यामध्ये आहेत रुपये आणि दुसरा काय आहे रे पैसे. आता आपल्याला काय करायचे वजाबाकी म्हणजेच काय येणार आहे बघा 19 रुपये 50 पैसे वजा 12 रुपये 60 पैसे. बघा विद्यार्थी मित्रांनो आता बघा हे जे काही पैसे आहेत 50 पैशामधून 60 पैसे जात नाहीत. मग मला काय करायला हवं तर मला काय करायला हवं हे जे काही रुपये आहेत हे 19 रुपयांमधले मला
100 पैसे तिकडे पाठवावे लागतील. लक्षात आलं का? म्हणजे 19मधले मी 100 पैसे तिकडे पाठवले. तर इथे किती राहिले रे? इथे राहिले 18 रुपये आणि इथे आले 100 पैसे. बघा 100 पैसे अधिक 50 पैसे, 100 अधिक 50 बरोबर किती झाले रे? 150 पैसे. ह्या 150मधून 60 गेले. लक्षात आलं का? 1 रुपया म्हणजेच काय? 100 पैसे. 150 रुपयामधून जर 60 रुपये गेले तर किती आले रे? तर ते आले 90 रुपये. किती आले रे? 90 पैसे. आणि 18मधून जर काय केले रे? 12 रुपये मी घालवले तर किती आले रे? 18मधून 12 गेले, 8तून 2 गेले उरले 6, 1तून 1 गेला उरले 0. म्हणजेच हे किती येणार आहेत बघा? 6 रुपये 90 पैसे. काय येणार आहे? 6 रुपये 90 पैसे. आहे की नाही सोपं? लक्षात आलं का? इथं आपण काय करत होतो रे? जसं ग्रॅममध्ये ते 1000च्या वरती जर गेले तर आपण त्याचं रूपांतर कशामध्ये करत होतो? किलोग्रॅममध्ये. आता आपल्याला पैसे किंवा सेंटीमीटर, किलोग्रॅम, मीटर जात नसतील तर आपल्याला काय करायचं? जी काही मोठी रक्कम आहे ही मोठी रक्कम घेऊन आपल्याला ती लहान रक्कम वजा करायची. लक्षात आलं का? त्यानंतर प्रश्न दुसरा काय आहे बघा? तो 24 सेंटीमीटर 2 मिलीमीटर वजा 3 सेंटीमीटर आणि 8 मिलीमीटर. चला पहिल्यांदा आपल्याला काय करायचे? 2 रकाने करून घ्यायचे. काय आहे ते? एक आहे सेंटीमीटर आणि दुसरा आहे मिलीमीटर. मग आता ह्या दोघांची करायची वजाबाकी. काय आहे? 24 सेंटीमीटर 2 मिलीमीटर वजा 3 सेंटीमीटर आणि 8 मिलीमीटर. आता बघा 2 मिलीमीटरमधून 8 मिलीमीटर जातात का? तर नाही. आपल्याला काय माहिती आहे? तर 1 सेंटीमीटर काय आहे बघा? 1 सेंटीमीटर बरोबर काय आहे रे? 10 मिलीमीटर. काय आहे? 10 मिलीमीटर. लक्षात आलं का? म्हणजेच मी काय केलं? ह्या 24 सेंटीमीटरमधून काय केले? ह्या 24 सेंटीमीटरमधून मी 1 सेंटीमीटर इकडे पाठवला. तर काय येणार आहे? 24मधून 1 गेला, इथे राहिले 23 आणि इथे काय आले रे? 10. 1 सेंटीमीटर म्हणजेच काय? 10 मिलीमीटर. लक्षात आलं का? 10 अधिक 2 किती झाले रे? हे 12. 12मधून 8 गेले उरले किती रे? 12मधून 8 गेले उरले 4 आणि ह्या 23मधून 3 गेले किती उरले रे? 20. किती उरले? 20. म्हणजेच हे उत्तर काय आलं बघा रे? 20 सेंटीमीटर आणि 4 मिलीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? आता पुढील गणित काय आहे बघा? 20 मीटर 30 सेंटीमीटर वजा 17 मीटर 60 सेंटीमीटर. पहिल्यांदा मी काय करते? 2 रकाने काढून घेते. कोणते आहेत? तर पहिला आहे मीटर आणि दुसरा आहे सेंटीमीटर. बघा आता लगेच किंमत ठेवूया. बघा 20 मीटर 30 सेंटीमीटर वजा 17 मीटर आणि 60 सेंटीमीटर. बघा वजाबाकी करताना 30 सेंटीमीटरमधून 60 सेंटीमीटर जात नाहीत. तर मी काय केलं? हे 20 मीटर आहे, 20 मीटरमधून मी काय केलं रे? 1 मीटर तिकडे पाठवला तर इथं राहिले 19. आता बघा आपल्याला काय माहिती आहे? 1 मीटर काय आहे? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. काय आहे रे? 100 सेंटीमीटर. ह्या मीटरचं कन्वर्जन इकडे गेल्यानंतर 100 होतं. म्हणजेच इथं काय झालं रे? 100 सेंटीमीटर पाठवले. तर 100 अधिक इथले हे 30 किती झाले रे? 130. 130मधून जर 60 गेले तर ते किती येतात रे? 130मधून 60 गेले उरले 70. किती उरले रे? 70. त्यानंतर 19मधून 17 गेले तर काय येणार आहे? 9तून 7 गेले उरले 2, 1तून 1 गेला उरला 0. तर हे काय येणार आहे? 2 मीटर आणि 70 सेंटीमीटर. काय येणार आहे? 70 सेंटीमीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर प्रश्न चौथा काय विचारलं आहे बघा? 40 किलोमीटर 255 मीटर वजा 17 किलोमीटर 960 मीटर. आता पहिल्यांदा काय करायचं आहे? आपल्याला 2 रकाने. काय आहे? 1 किलोमीटर आणि दुसरा आहे मीटर. चला किंमत लगेच लिहून घ्या. 40 किलोमीटर 255 मीटर वजा 17 किलोमीटर 960 मीटर. बघा 255 मीटरमधून 960 मीटर जातं नाहीत. मग काय केलं? ह्या 40 किलोमीटरमधून मला काय करायला पाहिजेत? 1000 मीटर तिकडे पाठवायला पाहिजेत. म्हणजेच काय? 1 किलोमीटर. आपल्याला काय माहिती आहे बघा? 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. काय आहे रे? 1000 मीटर. लक्षात आलं का? 40मधून मी 1 तिकडे पाठवलं, इथे राहिले 39 आणि इथे काय? 1 किलोमीटर पाठवलं. मीटरमध्ये कन्वर्जन काय होणार आहे? 1000. काय होणार आहे? 1000. बघा 1000 अधिक 255 ह्यांची जर बेरीज केली तर काय येणार आहे? 1255. लक्षात आलं का? आता ह्यामधून काय करूया आपण? 960 वजा करूया. लक्षात आलं का? बघा इथे काय येणार आहे? 1000. ह्या दोघांची जर बेरीज केली तर काय येणार आहे? 1255. बघा 5 वजा 0 5 काय येणार आहे? 5. लक्षात आलं का? त्यानंतर ह्या 5तून 6 जात नाही म्हणून मी काय घेतला? इथे घेतला हातचा. म्हणजेच आता काय होणार आहे बघा? 15मधून 6 गेले तर काय आले रे? तर इथं आले 9. लक्षात आलं का? त्यानंतर आता बघा मी 1 हातचा तिकडे पाठवला. आता 1मधून 9 जातात का? तर नाही. मग मी काय घेतलं? पुन्हा इथून हातचा इकडे घेतला तर इथं राहिला 0, इकडे आला 12. 12मधून 9 गेले. लक्षात आलं का? तर किती उरले? तर तिथे उरले 2.
सॉरी इथं 12 नाही तर इथे 11, कारण 1 पाठवला तर इथे उरला 1. लक्षात आलं का? म्हणजे 11मधून 9 गेले, उरले किती रे? 2. आता ह्या 39मधून मला 17 वजा करायचे, 9तून 7 गेले, उरले किती रे? 2. 3तून 1 गेला, उरले 2. म्हणजेच हे उत्तर काय येणार आहे बघा रे? हे उत्तर येणार आहे 22 किलोमीटर आणि 295 मीटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? 295 मीटर. त्यानंतर इथे जे काही गणित आहे ते काय आहे बघा रे? इथे आहे किलोग्रॅम, इथे काय आहे? किलोग्रॅम. 5वा प्रश्न काय आहे? 35 किलोग्रॅम आणि 150 ग्रॅम वजा 26 किलोग्रॅम 470 ग्रॅम. चला पहिल्यांदा काय करूया? किलोग्रॅम आणि ग्रॅमचे काय करूया? रकाने काढून घेऊया. किलोग्रॅम ग्रॅम बघा, 35 किलोग्रॅम आणि किती आहे रे? 150 ग्रॅम वजा 26 किलोग्रॅम आणि 470 ग्रॅम. ह्यांची काय करायची आहे? वजाबाकी. 150 ग्रॅममधून 470 ग्रॅम जातं नाहीत. आपल्याला काय माहिती आहे की 1 किलोग्रॅम बरोबर काय येणार आहे? 1000 ग्रॅम. काय येणार आहे? 1000 ग्रॅम. आता बघा ह्या 35मधून मी काय केले रे? 1 तिकडे पाठवला, 1 किलो तिकडे पाठवला, इथं काय राहिले रे? 34. किती राहिले? 34. आणि इथे की 1 किलोचं काय आलं रे? 1000 ग्रॅम. ग्रॅममध्ये रूपांतर झालं. आता बघा 1000 अधिक 150 बरोबर ते काय येणार आहे? 1150. 1150मधून 470 वजा करूया. 0 वजा 0 0. बघा 5तून 7 जात नाही म्हणून मी काय घेतलं? इथं राहिला 0. इथं आले 15. 15मधून 7 गेले, उरले 8. इथे आहे 0 आणि बघा इथे आहे 1. मी काय घेतलं? ह्या 1ला इथे हातचा घेतला, इथे आले 10. 10मधून 4 गेले, उरले किती रे? तर 6. इथे राहिला 0. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? 1150मधून 470 वजा केले तर ते किती आले? 680. आणि 34मधून आपल्याला काय करायचे? 26 वजा करायचे. बघा पुन्हा ह्या 4मधून 6 जातात का? नाही. मग मी काय घेतलं? ह्या 3मधून 1 इकडे पाठवला तर इथे आले 14. 14मधून 6 गेले, उरले 8. लक्षात आलं का? 3मधून 1 तिकडे पाठवला तर इथे उरले 2. 2तून 2 गेले, उरले 0. म्हणजेच इथं उत्तर काय आलं बघा? 8 किलोग्रॅम. काय आलं? 8 किलोग्रॅम. 680 ग्रॅम. काय आलं? 680 ग्रॅम. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर पुढील उदाहरण, ह्या उदाहरण संग्रहातील हे शेवटचं उदाहरण आहे. काय आहे ते बघा? 46 लिटर 200 मिलीलिटर वजा 38 लिटर 750 मिलीलिटर. चला पहिल्यांदा काय करायचं आहे? गणित पाहिलं की रकाने करून घ्यायचे, लिटर आणि मिलीलिटर. बघा 46 लिटर 200 मिलीलिटर वजा 38 लिटर आणि 750 मिलीलिटर. पुन्हा तेच 200 मिलीलिटरमधून 750 मिलीलिटर वजा होतं नाहीत. हे आपल्याला काय माहीत आहे बघा? 1 लिटर बरोबर काय येतं रे? 1000 मिलीलिटर. काय येतं? 1000 मिलीलिटर. म्हणजेच मी काय केलं? ह्या 46मधून 1 लिटर तिकडे पाठवलं, इथे राहिले 45 आणि इथे काय आलं रे? 1000. आता ह्या दोघांची बेरीज केली तर काय येणार आहे? 1200. काय येणार आहे? 1200. 1200. ह्या 1200मधून जर मी 750 वजा केले तर ते किती येतील? बघा रे, 0 वजा 0. इथे आहे 0. मग मी काय केलं? ह्या 2मधला 1 तिकडे घेतला तर इथे आले 10. 10मधून 5 गेले, उरले 5. लक्षात आलं का? आता बघा रे, 2मधून 1 मी तिकडे पाठवला तर इथे राहिला 1. पुन्हा बघा ह्या 1मधून 7 जात नाही म्हणून मी काय केलं? ह्या 1मधून हा 1 इकडे पाठवला, इथे राहिला 0. 11मधून 7 गेले, किती उरले रे? 4. किती उरले? 4. लक्षात आलं का? त्यानंतर बघा 5मधून 8 जात नाही, ह्या 4मधून मी 1 तिकडे पाठवलं, इथं आले 15 आणि इथे राहिले 3. 15मधून 8 गेले, उरले 7. काय उरले? 7. 3मधून 3 गेले, उरले 0. म्हणजेच इथं उत्तर काय आलं बघा रे? 7 लिटर आणि 450 मिलीलिटर. काय आलं? 450 मिलीलिटर. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ट्रिक आवडली असेल तर तुमच्या ग्रुपमध्ये शेअर करा आणि उत्तर ही उदाहरणं पुन्हा एकदा तुम्ही सोडवा आणि उत्तर बरोबर येते का हे मला कमेंटमध्ये सांगा. लक्षात आलं का? गणिताशी मैत्री करायची असेल तर मराठी लेक्चरवालीला सबस्क्राईब करायला विसरू नका.